नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे इंद्रा जो असतो तो आता इकडे पूर्ण सेटअप करत असतो. त्यावर आता इकडे तो राणी राणी बोलत असतो. त्यावर आता इकडे तनिषा बोलते की बस झालं आता राणी राणी, आता कायम तू माझंच होणार आहेस, नंतर तुला माझंच नाव घ्यायचं आहे. आता इकडे दुसरीकडे राणी जी असते आता इकडे तिच्या आईकडे आलेली असते. आता इकडे हे दोघंही म्हणजे तिचे आई वडील एकदम रेडी होतात की म्हणजे तिला काही करून इकडेच थांबवायचं म्हणून, कारण इंद्राने सांगितलेलं असतं ना. आता इकडे ती तिथे गेल्याबरोबर आता इकडे त्यावरती बोलते, आय बोल ग, काय बोलत होतीस. आता इकडे त्यावरती बोलते, बाय कशी आहेस ग तू. आणि आता इकडे ती तिची विचारपूस वगैरे करते. इतकंच नाही तर आता इकडे ती बोलते की खरंच आज आम्हाला तुझा खूप अभिमान होतोय की तू आमची लेक आहेस. अगं तू वकील झाली आहेस. आता इकडे ती सगळं काही तिच्या मनातलं बोलते. पण आता इकडे ती बोलते, बरं ठीक आहे, मी आता पाणी पिते. आणि आता इकडे त्यावरती बोलते, हां आता मला सांगा कोणाला बोलायचं होतं माझ्यासोबत, आता बोला. त्यावर आता इकडे तिची आई बोलत असते की तुझ्या बुवांना. आता इकडे बुवा बोलत असतात की तुझ्या आईला. आता इकडे या दोघांचं असंच चालू असतं. त्यावर तिकडे राणी बोलते, काय चाललंय तुमचं, कोणालाही बोलायचं आहे नेमकं सांगाल का. त्यावर आता इकडे बुवा बोलतात, म्हणजे असं तिकडे तिची आई बोलते, अगं तुझ्या बुवांनाच बोलायचं होतं. आता असं म्हटल्याबरोबर इकडे बुवा बोलतात, मला का हो वाटतं, काय घराने मला सांग, जेवल्यानंतर भूक का नाही लागत. आता असं म्हटल्याबरोबर इकडे म्हणजे इकडे राणी बोलते, नेमकं काय चालू आहे, अहो तुमचं म्हणजे तब्येत बरी आहे ना बुवा, तुम्हाला काही होतंय का. आता इकडे त्यावर तिला काही समजत नसतं. त्यावर आता इकडे बुवाला फोन येतो. आता इकडे ते बाहेर चालले जातात. त्यावर आता इकडे इंद्राचाच फोन असतो. आता इकडे या दोघीही बोलत असतात. पण आता इकडे त्यावरती बोलतात की चला चला जायचंय. आता असं म्हणल्याबरोबर इकडे तिची आई सुद्धा बोलते, चल चल जायचंय बाई. आता इकडे त्यावरती बोलते, अगं आई पण कुठे जायचंय ते तरी सांग. त्यावर आता इकडे ते बोलतात, अगं चल बरं, आता विचारपूस नको करत बसू. आता इकडे महाडिकांच्या घरचे सगळेजण तिथे असतात. आणि आता इकडे आबा बोलतात की कुठे आहे आपली सत्कार मूर्ती जिच्यासाठी आपण हे सगळं केलंय. आता इकडे त्यावर राणी बोलते, अहो कुठे जायचंय, बघा मी म्हटलं होतं ना आपल्याला, म्हणजे हा रोड आपल्याच वाड्याच्या दिशेने चाललाय म्हणून, तर इथेच आणायचं होतं, तर परत तिकडे का बोलवलंय मला. त्यावर आता इकडे ते बोलतात, अगं चल बरं तू, मग तुला समजणस. आता इकडे तिथे गेल्याबरोबर सगळेजण बाहेर तिथे उभे दिसतात. त्यावर तिकडे राणी बोलते, काय झालंय, तुम्ही असे सगळे का उभा आहात इथे. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, कारण तुला एक सरप्राईज द्यायचं आहे. आणि आता इकडे लगेचच तू तिचे डोळे म्हणजेच मिठाला लावतो आणि तिचे डोळे झाकतो. आता इकडे त्यावरती बोलते, अहो सर हे काय करताय तुम्ही. हे सगळं बघून इकडे तनिषाचा चांगला जळफळाट होत असतो. त्यावर आता इकडे ती बोलते, अहो सर काय करताय. त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो, तू चुपचाप बस बरं आणि चल. आता इकडे तिला ऑफिसच्या तिथे आणून ठेवतात आणि बोलतात की आता बघ. आता इकडे ती बघितल्याबरोबर समोर रिबीन वगैरे दिसते. त्यावर आता इकडे ती बोलते, सर ही रिबीन वगैरे का बांधली आहे, काय आहे हे सगळं. त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो, अगं तू हे आहे ना, हा आधी पडदा काढवर नेमप्लेटवरचा, तुला समजेलच. आता इकडे नेमप्लेटवरचा पडदा काढल्याबरोबर तिला ॲडव्होकेट राणी वगैरे असं नाव दिसतं. आता हे सगळं बघून इकडे ती खूपच खुश होते. त्यावर आता इकडे तिला विश्वासच बसत नसतो. त्यावर इकडे मालती बोलते, अगं राणी आता तू म्हणजेच आमच्या वकिलींबाईसाठी आता इकडे ऑफिस नकोय का, आता तू वकिलीन झालीस, मस्त तुझ्याकडे क्लायंट्स येतील, मग त्या सगळ्यासाठी तुला ऑफिस नकोय का, म्हणून हे सगळं सेटअप केलंय. त्यावर तिकडे सगळेजण तिची तारीफच करत असतात. इकडे अजित बोलतो की हे घ्या बहिणी, ही कैची घ्या आणि ऑफिसचं उद्घाटन करा. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती कैची वगैरे हातात घेते. पण आता इकडे त्यावरती बोलते, हा खरा मान पाहिला म्हणजेच बघायचा झाला तर हा मालती मॅडमचा आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, अगं हे काय आहे, अगं तसं म्हटलं तर तुझ्या आईबाबांचं आहे ना. त्यावर आता इकडे ती बोलते, हो त्यांचं तर आहेच, पण जर तुम्ही माझ्यासोबत नसतात आणि तुम्ही जर मला ते कागदपत्र आणून दिले नसते ना, तर मी ही केस जिंकलीच नसते. आता असं म्हटल्याबरोबर इकडे आबासुद्धा बोलतात की मालती बघा बरं, घ्या बरं कैची, एवढ्या सुनबाई आग्रह करत आहेत ना. इकडे इंद्रासुद्धा बोलत असतो. त्यावर आता इकडे मालती बोलते, बरं ठीक आहे दे बाई. आणि आता इकडे ती मस्त उद्घाटन वगैरे करते. आता इकडे तनिषा विचार करते की ही राणी आंटीला खुश करण्यासाठी एकही चान्स सोडत नाही. आणि इंद्राचे वडील काय ऑलरेडी तिच्या मुठ्ठीत आहे आणि इंद्रा तर तिच्या मागे क्रेझीच झालाय. पण लवकरच मी या सगळ्यांना माझ्या मुठ्ठीत करणार आहे. आणि आता इकडे आतमध्ये गेल्याबरोबर समोर असतो की जे क्लायंट्स येतात त्यांना बसण्यासाठी एरिया. इकडे इंद्रा बोलतो, बघ तुझे क्लायंट्स येतील, इथे पंख्याची पण व्यवस्था केलेली आहे बरं का, इथे क्लायंट्स बसून तुझी वाट बघेल, मस्त हवा खाईल. आणि चला आता वकिलीनबाई म्हणजेच ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक, मी तुमची केबिन दाखवतोय चला. आता इकडे आतमध्ये तो घेऊन जातो. आता इकडे हे सगळं टेबल वगैरे पाहून आता इकडे तिच्या तर लिटरली डोळ्यामध्ये अश्रू वगैरे येत असतात. आता हे सगळं बघून इकडे इंद्रा बोलतो, चला बसा बरं. आता इकडे तो तिला बसायला वगैरे लावतो. तिथे बसल्याबरोबर इकडे तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्यावर आता इकडे मालती बोलते, काय मग राणी कसं वाटलं तुझं ऑफिस. आता इकडे त्यावर ती बोलते की खरंच लई भारी आहे,
खरंच सर, थँक्यू सो मच. आता इकडे त्यावर बुवा बोलतात, खरं सांगू जावं बापू, माझी लेक जेव्हा या घरामध्ये लग्न करून आली ती एकदम साधी होती हो, पण तुम्ही तिला शिकवलं, मोठं केलं, वकिलीन बनवलं आणि आता ऑफिस टाकलं तिच्यासाठी. बघा, खरंच मला तुमचा लई गर्व वाटतोय. तुम्ही दोघं असेच सोबत राहा. इकडे तिची आईसुद्धा हेच बोलत असते. आता हे सगळं बघून इकडे राणीच्या डोळ्यात अश्रू असतात. आता इकडे त्यावर तनिषाचा हावभाव पाहून उर्मिला तिच्या बाजूनीच असते. ती बोलते, काय ग, तुला काही आनंद झाला नाही का राणीच्या ऑफिसला बघून? त्यावर तिकडे ती बोलते, असं काही नाहीये. त्यावर तिकडे ती बोलते की तुझ्या तोंडावरून वाटत नाहीये. आणि असं म्हणून तिकडे ती बोलते की बरं मला कॉल येतोय, मी जरा काम आहे. आता इकडे ती बाहेर फोनवर बोलत जाते आणि तिकडे उर्मिला तिच्या मागे तिथे सुद्धा जाते. आता इकडे त्यावर ती बोलते, अगं काय ग, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यावर तिकडे ती बोलते, मला ना जरा जास्तच काम आहे, मी जाते. आता इकडे ती तिथून चालली जाते. पण आता इकडे उर्मिला विचार करते, काही ना काही काळं बेणं नक्कीच आहे. आता इकडे बाहेर सगळेजण येतात. इकडे बुवा आणि तिची आईसुद्धा चालली जाते. आता इकडे त्यावर राणी बोलते, सर माझा आतमध्ये ना मोबाईल राहिला आहे. आता असं म्हणल्याबरोबर इकडे तो जातो आणि इकडे शोधत असतो. आता इकडे राणीसुद्धा त्याच्या मागे मागे येते. आता इकडे ती म्हणजे केबिनचा दरवाजा वाजवते आणि बोलते, मी आय कमी सर. आता असं म्हणल्याबरोबर इंद्र त्याच्याकडे बघून हसत असतो. त्यावर तिकडे ती बोलते, सापडलाय सर मोबाईल. त्यावर तिकडे तो बोलतो, नाही ना, किती वेळचा मी शोधतोय. त्यावर तिकडे ती बोलते, कसं सापडणार, मोबाईल तर माझ्याकडे आहे ना. त्यावर तिकडे तो बोलतो, काय राणी हे, मी खरंच किती सिरियसली तुझा मोबाईल शोधत होतो. त्यावर आता इकडे ती बोलते, अहो सर, तुम्ही हे ऑफिस इतकं सगळं सेटअप केलं, इतकी मेहनत केली आहे, तर तुम्हाला त्याचं बक्षीस नको का द्यायला. आता असं म्हणल्याबरोबर इकडे तो बोलतो, अच्छा तर कुठलं बक्षीस आहे. आता इकडे त्यावरती बोलते, बसा या चेअरवर बसा. आता इकडे त्यावर तो बोलतो, अच्छा आता काय करायचं आहे. त्यावर तिकडे ती बोलते, थांबा सर, देते की तुम्हाला गिफ्ट. आता इकडे ती मागून जाते आणि त्याच्या माथ्यावर किस करते. आता इकडे हे सगळं बघून इकडे इंद्राला तर खुशी वाटत असते, पण आता इकडे हे सगळं ही तनिषा बघते. आता हे बघून इकडे तिला फार राग येत असतो. तिला असं वाटतं काय करू आणि काय नाही, काय फेकू आणि काय नाही. पण आता इकडे हा तर भाग इथे संपतो. आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे इंद्राच्या फॅक्टरीचं म्हणजेच ऑफिसमध्ये, त्याच्या फॅक्टरीमध्ये छोटीशी पूजा ठेवलेली असते. मस्त सगळे रेडी झालेले असतात. राणी आणि इंद्रानी छान असे गुलाबी कलरचे कपडे घातलेले असतात. इकडे तिची म्हणजेच आता इकडे तनिषा जी असते तिने सुद्धा फेंट पिंक कलरची साडी घातलेली असते आणि स्लीवलेस ब्लाऊज. आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते की खरंच आज माझा हा बोल्ड लुक पाहून खरंच इंद्रा माझ्यावर फिदा होणार आणि तो माझ्याकडे येणारच. आता असं म्हटल्याबरोबर इकडे मस्त तयारी करून आलेली असते साडी वगैरे घालून. आता इकडे पण इंद्राची नजर असते फक्त राणीवर, कारण राणी अशी इतकी स्मार्ट दिसत असते आणि खूपच सुंदर. आता इकडे तो जो असतो आल्याबरोबर तिकडे राणीचा हात पकडतो. आता हे सगळं बघून इकडे तनिषाला जास्तच राग येतो. आता इकडे फॅक्टरीमध्ये पूजेला बसण्याचं. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो की राणी तूच माझ्यासोबत पूजेला बसायचं. आता असं म्हणल्याबरोबर इकडे राणी बोलते की नाही सर, आजचा पूजेचा मान तुमच्यासोबत बसायचा तनिषा मॅडमचा आहे. तर अशा प्रकारे राणी तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारच आहे. पण आता आपल्याला असंही दिसणार आहे की आता इकडे इंद्राणी जो असतो राणीसाठी रूम मस्त एकदम छान अशी डेकोरेट केलेली असते, जसं काही लग्नाची पहिलीच रात्र. आता असा यांचा रोमॅन्टिक एपिसोडसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.